नमस्कार शेतकरी बंधूंनो, पिकांची निरोगी वाढ आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पिकांना एकूण 16 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. या सर्व अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा झाल्यासच पिकांची वाढ योग्य प्रकारे होते. एखादे अन्नद्रव्य कमी पडल्यास पिकांची वाढ आणि उत्पादनावर परिणाम होतो. आजकाल शेतीमध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर केला जातो, परंतु या खतांमधून बहुतेक वेळा फक्त मुख्य अन्नद्रव्येच म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश दिली जातात. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणू, सेंद्रिय कर्ब आणि सुपीकता कमी होत आहे. म्हणून जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आवश्यक असतात. त्यामध्ये जीवाणू, 16 अन्नद्रव्ये, 25% पाणी, 25% हवा, सेंद्रिय कर्ब म्हणजे ह्युमस, जमिनीचा सामू म्हणजे pH, तसेच कार्बन नायट्रोजन रेशो, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी महत्त्वाची भूमिका बजावतात. पिकांसाठी लागणारी अन्नद्रव्ये 3 गटांमध्ये विभागली जातात: मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही या गटात मोडतात. यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये हवा आणि पाण्यातून पिकांना मिळतात. दुय्यम अन्नद्रव्ये गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही दुय्यम अन्नद्रव्ये असून पिकांना मध्यम प्रमाणात लागतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह, जस्त, तांबे, मंगल, बोरॉन, मॉलिब्डेनियम आणि क्लोरीन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. ही अन्नद्रव्ये पिकांना अत्यल्प प्रमाणात लागतात. नत्राच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते, पाने हिरवट पिवळी दिसतात आणि खालची पाने गळू लागतात. यावरील उपाय म्हणून 1% युरिया फवारणी किंवा नत्रयुक्त खतांचा वापर करावा. स्फुरदाची कमतरता असल्यास झाडांची वाढ कमी होते, पाने गडद हिरवी दिसतात आणि पानांच्या मागील बाजूस ब्रॉन्झ रंग येतो. यावर उपाय करायचे झाल्यास 1% DAPची फवारणी किंवा स्फुरदयुक्त खतांचा वापर करून ही कमतरता पूर्ण करता येते. पालाशची कमतरता जर असेल तर पानांच्या कडा पिवळ्या किंवा लालसर होतात आणि कडा करपू लागतात. यासाठी उपाय म्हणून 5% सल्फेट ऑफ पोटॅश किंवा 1.2% पोटॅशियम क्लोराईडची फवारणी करावी. पिकांची चांगली वाढ आणि उत्पादन वाढवण्यासाठी सर्व अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे आणि माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.